मनाचे श्लोक क्रमांक 159. जेणे मक्षिका भक्षिली जाणिवेची, तया भोजनाची रुची प्राप्त कैची. अहम भाव ज्या मानसीचा विरेना, तया ज्ञान हे अन्न पोटी जिरेना. या श्लोकात समर्थ म्हणतात, जेणे मक्षिका भक्षिली जाणिवेची, तया भोजनाची रुची प्राप्त कैची. समर्थ येथे एक सुंदर उदाहरण देतात. एखाद्या माणसाने जर जाणीवपूर्वक माशी खाल्ली तर त्याला अन्नाची चव कशी लागेल? त्या अन्नात माशी पडल्यामुळे त्याची चव बिघडते, उलट किळस निर्माण होतो. त्याचप्रमाणे ज्या मनात अहंकार आहे त्या मनाला ज्ञानाची खरी गोडी लागत नाही. ज्ञान हे अन्नासारखे आहे, ते मनाला पोषण देणारे आहे. पण जर मनात मीपणा, गर्व, अभिमान, स्वतःची श्रेष्ठता यांची माशी पडली तर ज्ञान पचत नाही. अहंभाव ज्या मानसीचा विरेना, तया ज्ञान हे अन्न पोटी जिरेना. याचा अर्थ अहंभाव जोपर्यंत मनातून जात नाही तोपर्यंत कितीही ज्ञान ऐकले, वाचले, शिकले तरी ते अंतःकरणात मुरत नाही. ते केवळ शब्द स्वरूपातच राहते, त्याचा आत्मानुभव होत नाही. म्हणून समर्थ सांगतात की ज्ञान प्राप्त करायचे असेल तर आधी अहंकार दूर करावा. नम्रता, साधेपणा आणि शुद्ध अंतःकरण असेल तरच ज्ञानाचे अन्न पचते आणि आत्मप्रबोधन होते.